हाय, इथे सकाळी सकाळी चहा झाल्यानंतर मी फॅन साफ करायला घेतला का तर खूप घाण झाला होता. फॅन चालू केल्यानंतर पुरी त्याची घाणच खाली पडत होती. म्हणून म्हटलं काहीच काम करायचं नाही, पहिला हे फॅनचंच करायचं आज काम, साफसफाई फॅनची. त्याच्यानंतर इथं मी साफ करते आहे. मग झाल्यानंतर नाश्ता बनवला. आज मी उपमा बनवला होता नाश्त्यामध्ये. आमच्या घरात सगळ्यांना आवडतो उपमा. मग त्याच्यानंतर इथं भांडी घासली, पट्टा मारला, मग आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर दुपारी जेवणाची तयारी, भाकरी बनवायची होती आणि आलूची सब्जी. इथं मी एका हातानं भाकरी करते. कोण कोण एका हाताने भाकरी करते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी एका हातानं भाकरी बनवायला म्हणजे दोन्ही हाताने येतं मला, पण एका हाताने मला खूप आवडतं म्हणून मी एका हातानेच करते. मला माझ्या आईने शिकवलं आहे. आई म्हणजे माझी आजी, तिने शिकवलं आहे मला भाकरी बनवायला. झाल्यानंतर मग इथं आलूची सब्जी बनवली. मग इथं दुपारी आम्ही जेवायला घेतलं. या जेवायला. ज्वारीची भाकरी एकदम छान अशी व्हाईट होते, तांदळाच्या भाकरीप्रमाणे. म्हणजे ज्वारी चांगली आहे. मग दुपारी थोडा आराम केला. संध्याकाळची चहा पिली. त्याच्यानंतर मग मी रात्री मेहंदी भिजत घातली होती. ही नॉर्मल ब्राऊन कलरची मेहंदी आहे. मी ब्लॅक नाही लावत, ब्राऊनच लावते. आणि मी हातानेच लावते. मी म्हणजे कुठलाही असं केमिकलवाली मेहंदी वगैरे वापरत नाही. नॉर्मल जी बाजारात येते ती पुडी आणते आणि मग भिजत घालते. तुम्हाला जर हे पाहिजे असेल कशी भिजवते तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, मी ते पण तुम्हाला सांगते. म्हणजे त्याचा पण व्हिडिओ मी शॉर्ट बनवते. हे बघा, नॉर्मल एक अगदी मेहंदी लावल्यासारखा कलर येतो याला. तसंच शाईन केसांना म्हणून हेअर केअर बी जरुरी आहे ना. इथं आमच्या स्वीटीनं खूप घाण केले होते कपडे. मग ते म्हटलं की आज संध्याकाळची वेळ आहे, टाईम पण आहे, तर कपडे धुवून टाकू. मग इथं मशीन लावली आहे. हे आमचं इतकं छोटंसं बाथरूम आहे आणि त्याच्यातच आम्ही मशीन पण ठेवले. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.